ओम साईराम. श्री साई सच्चरित्रातील प्रत्येक अध्याय आपल्याला जीवनाचा एक नवा पैलू शिकवतो. आज आपण पाहणार आहोत अध्याय 9, जो प्रामुख्याने शरणागती आणि गुरूंच्या आज्ञेचे महत्त्व यावर आधारित आहे. या अध्यायात बाबा म्हणतात, तू तुझे ओझे माझ्यावर टाक, मी ते वाहीन. पण हे ओझे टाकायचे म्हणजे नक्की काय, आणि बाबा आपल्या भक्तांची काळजी कशी घेतात? चला तर मग या अध्यायातील 2 महत्त्वाच्या कथांमधून हे समजून घेऊया. पहिली कथा आहे काका महाजनींची. काका जेव्हा शिर्डीला आले तेव्हा त्यांचा विचार काही दिवस तिथे राहण्याचा होता. पण ते आल्या आल्या बाबांनी त्यांना लगेच मुंबईला परत जाण्यास सांगितले. काकांचे त्यांच्या मालकावर खूप प्रेम होते आणि ते शिस्तप्रिय होते. काकांनी एकही प्रश्न विचारला नाही, का जाऊ किंवा आता तर आलोय, असं काहीही न म्हणता ते लगेच निघाले. जेव्हा ते मुंबईला पोहोचले तेव्हा त्यांना समजले की त्यांच्या मालकांना त्यांची तातडीने गरज होती आणि मालक त्यांचीच वाट पाहत होते. याचा बोध असा की जेव्हा सद्गुरू आपल्याला काही सांगतात तेव्हा त्यामागे नक्कीच काहीतरी गूढ आणि आपल्या कल्याणाचे कारण असते. तर्क न लढवता केलेली आज्ञा म्हणजे खरी भक्ती. दुसरी कथा आहे भक्त ठाकूर यांची. ते एका मोठ्या पदावर होते, पण त्यांच्या मनात संभ्रम होता की केवळ पुस्तकी ज्ञानाने आत्मज्ञान मिळते का? बाबांनी त्यांना जाणीव करून दिली की जोपर्यंत तुम्ही गुरुला शरण जात नाही आणि अहंकाराची दक्षिणा देत नाही तोपर्यंत खरे ज्ञान मिळत नाही. बाबा दक्षिणा का मागत? त्यांना पैशाचा लोभ नव्हता, त्यांना भक्तांच्या मनातील लोभ आणि अहंकार काढून घ्यायचा होता. या अध्यायात बाबांनी स्पष्ट केले आहे की गुरुशिवाय मोक्ष नाही. मित्रांनो, अध्याय 9 आपल्याला शिकवतो की आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलो तरी बाबांचे लक्ष आपल्यावर असते. आपण फक्त श्रद्धेने त्यांचे स्मरण करायचे आणि आपले सर्व प्रश्न त्यांच्या चरणी अर्पण करायचे. जर तुम्हाला हा आजचा सारांश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.